मंडळी, कल्पना करा तुमच्या घरात रोज येणारं दूध शुद्ध आहे की विषारी? तुम्ही खाल्लेली पाणीपुरी सुरक्षित आहे की आजाराचं निमंत्रण? मेडिकल स्टोअर मधून घेतलेली औषधं खरी आहेत की बनावट? हे प्रश्न फक्त शंका नाहीत, तर आजच्या वास्तवाची भीषण बाजू आहेत. आणि या वास्तवाविरुद्ध एक अधिकारी आक्रमकपणे उभा राहिला आहे. नाव आहे तुकाराम मुंडे. जिथे जातात तिथे व्यवस्था हलवून टाकतात, भ्रष्टाचाराला थेट आव्हान देतात आणि जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करतात. तुकाराम मुंडे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध मोठी मोहीम सुरू झाली आहे. भेसळयुक्त दूध असेल, दुधापासून बनणारे पेढे आणि मिठाई असेल, बनावट किंवा नियमभंग करणारी मेडिकल स्टोअर्स, गुटखा विक्री, अस्वच्छ पाणीपुरी आणि इतर खाद्य पदार्थांवर त्यांनी धडक कारवाई केल्या आहेत. आणि या कारवायांमुळेच अनेक धक्कादायक गोष्टी आता समोर आल्या आहेत. लोक रोज वापरत असलेले आणि खात असलेले अनेक पदार्थ आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं निदर्शनास आलं आहे. काही ठिकाणी रासायनिक पदार्थ मिसळलेले दूध, निकृष्ट दर्जाच्या साहित्यापासून बनवलेल्या मिठाया आणि नियमांचे उल्लंघन करणारे खाद्य व्यवसाय उघडकीस आले आहे. या कारवायांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच लोक आता अन्न पदार्थाची गुणवत्ता, उत्पादनाची माहिती आणि सुरक्षिततेबाबत अधिक सजग होत आहेत. तुकाराम मुंडे यांची कार्यपद्धती सुरुवातीपासूनच वेगळी राहिली आहे. ते कोणत्याही दबावाला बळी पडत नाहीत, कोणत्याही पदाचा किंवा व्यक्तीचा मुलाहिजा ठेवत नाहीत. कायद्यापुढे सर्व समान आहेत हा संदेश त्यांनी आपल्या कामातून दिला आहे. म्हणूनच ते ज्या विभागात जातात तिथली झोपलेली यंत्रणा जागी होते आणि नियम पाळण्याची भीती निर्माण होते आणि सर्वसामान्य जनतेला विश्वास निर्माण होतो. आणि त्यामुळेच आज समाजाला अशा अधिकाऱ्याची गरज आहे, जे फक्त कार्यालयात बसून आदेश देत नाहीत, तर मैदानात उतरून जनतेच्या आरोग्याची आणि हक्काची लढाई लढतात. तुकाराम मुंडे हे केवळ एक अधिकारी नाहीत, तर प्रामाणिक प्रशासनाचं प्रतीक बनले आहेत. भेसळखोरांसाठी ते धोक्याची घंटा आहेत, तर सामान्य नागरिकांसाठी एक आशेचा किरण आहेत. जर आपल्या थाळीतील अन्न सुरक्षित व्हावं, आपल्या मुलांच्या आरोग्याचं संरक्षण व्हावं आणि समाजातील भेसळखोरांवर लगाम बसावा असं वाटत असेल, तर अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी उभं राहणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कारण एक प्रामाणिक अधिकारी संपूर्ण व्यवस्था बदलू शकतो आणि तुकाराम मुंडे हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे यांच्या कारवाईवरती तुम्ही आनंदी असाल, त्यांची कारवाईवरती तुम्ही खुश असाल, तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुकाराम मुंडे यांच्यासाठी एक लाईक या व्हिडिओसाठी नक्की करा.